प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, उद्या आहे अक्षय व आनंद फळदायी अक्षय तृतीया. 3:30 मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त ज्यामध्ये कोणतेही कार्य करण्यासाठी वेळ मुहूर्त पाहण्याची गरज नसते. कोणतेही शुभ कार्य आपण सहज करू शकतो. 19 एप्रिलला अक्षय तृतीयेनिमित्त जी काही ब्रह्मांडामध्ये स्पंदने जाणवतात किंवा संपूर्ण वैशाख मासामध्ये होणाऱ्या या अद्वितीय परिवर्तनाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. पहा, याचे महत्त्व असे आहे की अक्षय तृतीया वैशाख शुक्ल तृतीया चिरंजीवांमध्ये प्रसिद्ध भगवान परशुरामांचा अवतरण दिवस, त्रेतायुगाची आदितिथी आरंभ दिवस, नरनारायणचे प्राकट्य दिवस व भगवान हयग्रीवाचा अवतार दिवस आहे. इतर दिवशी तर मुहूर्त पाहावा लागतो, परंतु अक्षय तृतीयेला संपूर्ण दिवस मुहूर्तच मुहूर्त असतो. जे काही कराल सर्व सफलच सफल होईल. असे 3.5 मुहूर्त वर्षभरात येतात. पहा, ते कोणते? तर दसरा, गुढीपाडवा, चैत्र शुक्ल पाडवा म्हणजेच प्रतिपदा, त्यानंतर अक्षय तृतीया, हे 3 पूर्ण मुहूर्त, आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा अर्धा मुहूर्त. हे 3.5 मुहूर्त सर्व कार्य सिद्ध करणारे आहेत. पहा, या दिवशी अक्षय तृतीया या दिवशी काय झाले होते? तर अक्षय तृतीया या दिवशी त्रेतायुगाचा आरंभ दिवस आहे. नरनारायणचा प्राकट्य दिवस आहे. श्री परशुराम म्हणजेच माता रेणुका यांचे सुपुत्र नरनारायणचे प्राकट्य दिवस म्हणजे लक्ष्मी आणि श्री विष्णू यांचं या दिवशी प्राकट्य झाले होते. श्री परशुराम, माता लक्ष्मी आणि विष्णू यांची तर पूजा केलीच जाते, परंतु भगवान हयग्रीवांचाही अवतरण दिवस याच दिवशी आहे. पहा, या दिवशी काय केले जाते? या दिवशी शेतकऱ्यांचा शेतीच्या कामाचा आरंभ दिवस आहे. नूतन वर्षाचा आरंभ दिवस आहे. शेतकरी या दिवसातील वर्षाच्या आरंभाचा शुभ दिवस मानतात. या दिवसाला शेतीवाडीतील प्रवेश करतात आणि त्याला समृद्धीच्या आगमनाचा शुभ शकुन मानतात. हे शेतकरीच नव्हे तर आपण आपल्या घरामध्येही नक्की अक्षय तृतीयाला ही कृती करून पहा. एखादे तरी वृक्ष रोप घरामध्ये लावा. अक्षय आनंद देणारे जसे तसे ते वृक्ष वाढते, तसे तसे त्याद्वारे आपल्या घरामध्ये अक्षय आनंद प्रस्थापित होऊ लागतो. तो नुसता लावूच नका, तर त्याची काळजी घ्या. त्याद्वारे त्या वृक्षाची जशी जशी वाढ होते, पहा, जे गेल्या वर्षी वृक्ष लावले आता उद्या दुसरं लावणार आहे, असे प्रत्येक वर्षी आपण अक्षय तृतीयेला घरामध्ये फुलाचे वृक्ष, कोणतंही जास्वंद जे तुम्हाला आवडीचं असेल ते आणून लावा, त्याच्या बिया लावा. त्याद्वारे मिळणारी ऊर्जा ही ब्रह्मांडीय ऊर्जा अगदी उत्तम असते. इतकेच नव्हे तर ही अक्षय आणि आनंद टिकवणारी असते. शेतकरी राजा याच दिवशी शेतीमध्ये कामाचा आरंभ करतात. पहा, अक्षय तृतीया भगवान बद्रीनाथांचे पट उघडण्याचा दिवस आहे. म्हणूनच तुमच्या हृदयेश्वराचे पट उघडण्याचाही दिवस आहे. याचाच अर्थ जे काही अक्षय तृतीयाला कराल ते अगदी हृदयपूर्वक अंतःकरणाने करा. म्हणजेच अक्षय तृतीयाला आपल्या हृदयेश्वराचे पट उघडण्याचाही दिवस आहे. श्री हरी, आमच्या हृदयाचे पट उघडो. हरि ओम. शांती शांती. प्रत्येकाच्या जीवनात शांती, समाधान हवे असते, प्रगती हवी असते. स्वतःबरोबर इतरांचेही उज्ज्वल व्हावे ही अपेक्षा प्रत्येकाची असते. जोही मनोकामना उत्तम, स्वतःबरोबर इतरांचे उत्तम अशी मनोकामना ठेवून राहतो, त्या व्यक्तीचे सर्वात आधी चांगले होते. पहा, आपण दुसऱ्यांना जे देतो ते कैक पटीने आपल्याकडे येतो. हाच ब्रह्मांडाचा नियम आहे. याच नियमानुसार शेतकरीही
त्याच दिवशी म्हणजे अक्षय तृतीये दिवशी शेतामध्ये कामाला आरंभ करतात. आपल्याकडे शेत नाही, घरात राहतो, तर आपण घरामध्ये कुंडीमध्ये छोटेसे रोप लावू शकतो. पूर्ण वर्षभर त्याची जोपासना करा. पहा ते छान वाढते. तसे घरामध्ये ऊर्जाही छान प्रवाहित होतात. ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा अक्षय आणि आनंद देतात. त्यानंतर पहा, आपण आपल्यामध्ये दडल्याला भगवंताचे स्वरूप जितके प्रीतीपूर्वक भक्तिमय रीतीने आपल्या ओठामध्ये भगवंताचे नामस्मरण जपत जाल, जपाच्या अर्थात शांत होत जाल. एक अशी स्थिती होते, जप करणे तोंडाने बंद होतं, तो अंतःकरणामध्ये सातत्याने चालू राहतो. श्री हरिओम जो काही आपला गुरुमंत्र असेल तो. तितके तो हृदयाला दडलेला बद्रीनाथ भगवान आहे. त्याचे पटही उघडण्याचे दिवस जवळ येतील. या दिवशी छत्री, मडके व इतर चीजवस्तूंचे दान करण्याचे अक्षय फळ तर होतेच, पण भगवंताचे ध्यान जप करून आपला अहंकार दान करणे. तर महाराज काय असतं याचे, तर अक्षय तृतीया प्रत्येक व्यक्ती ज्याची परिस्थिती चांगली असो नसो, प्रत्येक व्यक्ती ही अक्षय तृतीया आनंद देणारी तृतीया साजरी करतात. या दिवशी आमरस केला जातो. प्रत्येक गोष्टीमागे आध्यात्मिक शास्त्र हे असतेच. पहा, ज्या वेळेस आपण आपल्याद्वारे या दिवशी गरजू गरिबांना दान करतो, छत्री, पाण्याचे दान करतो, मडके व इतर वस्तूंचे दान करतो, ते जे दान करतो त्याचे अक्षय फळ तर होतेच, पण भगवंताचे ध्यान जप करून आपला अहंकार दान करणे, मी केले ही भूमिकाच ठेवायची नाही, विसरून जाणे, त्याचे अनंत कोटी फळ आहे. अक्षय तृतीयेला जे जे करा त्याचे फळ अनंत पटीने आपल्याला मिळते. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही इच्छेने तुम्ही जप कराल तर तो अनंत पट फळ देतोच. मग भगवंताच्या प्राप्तीसाठी करा, भगवंताच्या ज्ञानासाठी करा, भगवत रस मिळवण्यासाठी करा, पण आपले कौटुंबिक पारिवारिक नियमांचे पालन करून करा. कुटुंबाच्या सुखशांतीसाठी करा. ज्याच्यासाठी ही जप साधना कराल त्याचे फळ उत्तमरित्या तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. पहा, या दिवशी तर आपण जप करतो, सत्संग करतो, ध्यान साधना करतो, दान करतो, पुण्य संचय प्राप्त होतो आणि अक्षय व अनंतपट फलदायी असणारा हा मुहूर्त आहे. पापकर्म जर आपण केले तर पाप अनंत पटीने फळ देईल आणि पुण्य जर केले, आता पुण्याची व्याख्या म्हणजे गरजूवंतांनाच ते प्राप्त दिले तरच ते आहे. ज्याच्याकडे पैसा धनसंपत्ती त्याला आपण देऊन काही फायदा नाही, त्याला त्याचे मोल. परंतु पहा, आज समाजात असे अनेक लोक आहेत, रस्त्याच्या कडेला राहणारे आहे, गरीब आहे, गरजू आहेत, त्यांना तुम्ही जर दान केलं तर त्यांच्या मुखात येणारा आनंद, हास्य, त्याद्वारे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. केवळ पुण्याची प्राप्ती करण्यासाठी नव्हे तर आपल्याला सुटून जायचे आणि याद्वारे आपण जे काही पुण्यकर्म आजच्या दिवशी करतो त्या दिवशी आपल्या पितरांनाही त्याचा लाभ होतो. अनंतपट असे फळ देणारी अक्षय तृतीया. पहा, या दिवशी अनेक लोक फक्त सोने खरेदी करतात, अनेक महत्त्वाच्या खूप छान महागड्या वस्तू खरेदी करतात. त्यांना वाटतं आता मी हे केलं मला अक्षय आनंद प्राप्त होईल. पण हा अक्षय आनंद नाही. अक्षय आनंद फक्त एकच गोष्ट केल्याने मिळेल आणि ती गोष्ट म्हणजे तुम्ही काही खरेदी करा, पण साधना, दान, जप याद्वारे जे तुम्हाला प्राप्त होईल ते अक्षय आनंद देणारे. कारण तुम्ही दिलेले दान, केलेली साधना ही तुमच्यासाठी ती कुणीही राहून घेऊ शकत नाही. म्हणजे अक्षय अनंत अशी साधना आपल्यालाच प्राप्त होती. कोणत्याही चोराची भीती नाही किंवा कोणी आपल्यातनं काही काढून घेण्याची भीती नाही.
तर ते अक्षय आनंद देणारे, जे आपल्या शरीराबरोबरही राहणारे आणि आपण गेल्यानंतरही राहणारे अशी गोष्ट म्हणजे आपण केलेले दानधर्म. जसे आपण अनेक वस्तू घेतल्या पण साधना केली नाही तर याचा पूर्ण फायदा मिळत नाही. हे केल्याशिवाय अक्षय तृतीया करू नका. काय करायचं पहा. अक्षय तृतीयाला पितृसूक्त म्हणा, पितरांचे नाव घेऊन दानधर्म करा. अन्न, वस्त्र, पैसा काहीही स्वरूपात दान करा. आणि आपल्या घरात तर वस्तू खरेदी करा, आपापल्या कुवती किंवा आपल्या आवडीप्रमाणे करा. आणि या दिवशी एकतरी वृक्ष, एकतरी रोप घरामध्ये नक्कीच लावा. पहा, शक्यतो दानधर्म हे गरजू लोकांनाच करा. अक्षरशः रस्त्यावरती राहणाऱ्या लोकांना करा. त्यांना छत्री द्या, का तर उन्हापासून वाचण्यासाठी पाण्यासाठी माठ वगैरे घेऊन द्या. जे काही आपल्याला शक्य आहे ते नक्की करा. त्यांच्यावर आनंद, त्यांच्या मुखावर येणारा आनंद हा आपल्याला वर्षभर अक्षय आनंद देतो. त्यांच्याद्वारे निघणारे मुखातनं शब्द आपल्यासाठी वरदान ठरतात. पहा, एका जागी शांत बसा, पाठीचा कणा अगदी ताठ ठेवा, सावकाश डोळे बंद करा आणि आपण जी ध्यान साधना करतो ती करण्यापूर्वी जपविनियोग करायचा असतो. जपविनियोग करण्यासाठी डोळे बंद करा आणि ओंकार मंत्र गायत्री छंद परमात्मा ऋषी भगवान नारायण ऋषी अंतर्यामी परमात्मा देवता अंतर्यामी प्रीत्यर्थे परमात्मा प्राप्ती अर्थे सद्बुद्धी प्राप्ती अर्थे जपे विनियोगा. डोळे उघडे ठेवा आणि प्रीतीपूर्वक, अगदी भक्तीपूर्वक आपला डावा हात हृदयावर ठेवून उजवा हात या दिवशी आपल्या नाभीवर म्हणजे प्राणचक्रावर ठेवून एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. पहा, हरि ओम. पहा, आपल्या कंठामध्ये हरिओमचा ध्वनी स्पंदनाने कंठचक्र आपले समृद्ध होत आहे. अनुभूती घ्या. मग आपल्या हृदयामध्ये प्रवाहित होणारी ही ऊर्जा आपल्या हृदयाला ऊर्जांकित करते, आपल्यामध्ये अक्षय आनंद प्राप्त करत आहे. पहा, ध्यान साधना ही हृदयपूर्वक अगदी मनपूर्वक केली तर त्याच वेळी आपल्या शरीरामध्ये शांती, आनंद, माधुर्य येऊ लागेल. ही अशी साधना करून प्रत्येक चक्र, माझ्या शरीरातील प्रत्येक चक्र सक्षम सुरू झाले अशी भावना करून स्वतःला एक नमस्कार करा. सकाळी डोळे उघडा. पहा, या अक्षय तृतीया तर आहेच, पण आजच म्हणजे द्वितीयेच्या दिवशीच रात्री झोपताना संकल्प करा की उद्या अक्षय तृतीया आहे, म्हणून मी उद्या जप, मौन, ध्यान, दान, पुण्य तर सत्कर्म जास्तीत जास्त करेल. परंतु हे सर्व करतानाही मी माझ्या हृदयात असणारा भगवंत परमपित्या परमेश्वराची ओळख नक्कीच करून घेईल. ही एक गोष्ट करा. पितृसूक्त न विसरता वाचा. नसेल वाचता येत तर नक्की ते ऐका, कारण या दिवशी आपल्या पितरांचाही आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. अशी ही दिव्य ऊर्जा, अक्षय व अनंत फलदायी अशी ही दिव्य ऊर्जा प्रत्येकाच्या वास्तूत, प्रत्येकाच्या हृदयात वास्तव्य करू आणि प्रत्येकालाही अक्षय आनंद देणारी ऊर्जा जीवनामध्ये लाभदायक, समृद्धीची, भरभराटीची, लाभदायक हो ही मनमोड इच्छा प्रत्येकाला वैशाख मासाच्या आणि अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. धनसंपत्ती, सुख समृद्धी, आरोग्य, आयुष्य, आनंद प्रत्येकाला प्राप्त हो ही वैश्विक ऊर्जांचरणी नम्र प्रार्थना.
जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.